जय शिवराय मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ऐसे व्हिडिओजमध्ये। माझं नाव आहे सतीश। आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल। मी आलेलो आहे लालबाग परेल परिसरात। आणि मित्रांनो, गणपतीच्या 1 महिन्या अगोदर आणि गणपतीच्या वेळी खूप गजबजलेलं असं वातावरण असतं इथे माहोल। आणि अनंत चतुर्थी झालेली आहे, गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे। त्याच्यानंतर कसं माहोल असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे। मोठे मोठे मंडळ आहेत, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, या मंडळाला आपण भेट देणार आहोत आणि तिकडचा माहोल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करू। मित्रांनो, आता आपण जाणार आहोत लालबागच्या राजाच्या इथे VIP गेटमधून एंट्री करूया। गजराज आपण जाऊया VIP। आता दुकानं चालू झालेली आहे। समोरून VIP लोकांसाठी एंट्री आहे। आता आज चाललो आहे मंडपाच्या। 10 दिवस एकदम गजबजलेले असतात तिकडे। आतमध्ये यायला 4-5 तास लागतात। थेट आत आलो। काल दुपारपर्यंत ते फुल पॅक होतं। 1 वाजता राजा बाहेर आला। डेकोरेशन काढण्याचं काम चालू आहे। तर मित्रांनो, मुख्य दर्शनासाठी आपण इकडून येतो आणि इथून दर्शन घेतो आणि इकडून एक्झिट होतो। आणि तुमची नवसाची जी लाईन असते आणि जे काय VIP वगैरे येतात इकडून अशी त्यांची एंट्री असते आणि इकडून एंट्री असते। इकडे एंट्री तर मुश्किलच आहे। जर तुमची खूप ओळख असेल, VIP असणार तरच तुम्हाला एंट्री आहे इकडे। एकदम जवळच आहे, क्लोजच आहे मी। ते पोचायलाच किती मेन आहे नवसाच्या लाईनीत, तर तुम्हाला 1 दिवस लागतो पर्यंत। तर मित्रांनो, मी लालबागच्या राजाच्या मंडपाच्या बाजूला आहे। आजच विसर्जन झालं त्यांचं बाप्पाचं। आणि काल तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये त्यांची विसर्जन मिरवणूक जे लालबागमधून निघाली ती तुम्ही पाहिली असेल। आणि आत्ता हा जो व्हिडिओ आहे तो आपले बाप्पा लालबागचा राजा गेलेले आहेत गावाला। चैन पडेना आम्हाला, पण पुढच्या वर्षी ते नक्कीच लवकर येतील। या टायमाला बाप्पा ट्रॉलीवरतीच होते। इकडे ट्रॉली होती भव्य, नाहीतर ट्रॉली वेगळी असते। या टायमाला ट्रॉलीवरतीच होते। नंतर मग विसर्जनाच्या वेळी ट्रॉली काढण्यात आलेली। ही या साईडून येणारी पब्लिक आहे। तर मित्रांनो, गणपती बाप्पा गेले गावाला, चैन पडेना आम्हाला। आणि असा व्हिडिओ होता लालबागच्या राजाच्या विसर्जनानंतर मंडपचा हा व्हिडिओ आहे। আমি যদি বলছিলাম তো দাদা যদি নাই হবে তাহলে আমরা কই যাব তুমি প্রমাণ না করলে তুমি
चलूया आता बाहेर. आता इथून आपण जाऊया मुंबईच्या राजाकडे. हा लालबागच्या राजाचा मंडप आहे. मुंबईच्या राजाला आपण इथे जावं लागेल. राजा जेवढ्या दिवशी बी असतो इकडे तेव्हा सगळी दुकानं बंद असतात आणि आता हे सुरू झालेली आहे. शांतता, गणपतीचा भाग असतो हा गणपती. शांतता आहे. आपण पोहोचलोय मुंबईच्या राजाच्या गेटच्या आतमधून आत चाललो. विसर्जनानंतर वेगळाच माहोल असतो. गेट आहे. सहा प्रवेशद्वार. सुंदर रामेश्वर मंदिर. मंडपाच्या आत जाऊया. सन्नाटा. इथे सुंदर असं नंदीची मूर्ती आहे. सुंदर असा बघा ही नंदीची मूर्ती आहे इकडे. आणि रामेश्वरम मंदिर आहे. आत आहोत. डेकोरेशनच्या आत बाप्पाची मूर्ती तिकडे असते. इकडे अशी मूर्ती असते. तर मित्रांनो, मी आत्ता उभा आहे मुंबईच्या राजाच्या मंडपाच्या आत आणि बाप्पा गेले गावाला चैन पडे ना आम्हाला. खूप सुंदर अशी मूर्ती होती या वर्षाची 2025ची. आणि इथे हा स्केच आहे त्या मूर्तीचा बाप्पाची. आणि ही ट्रॉली आहे. आता हा दृश्य आहे इकडचा. आपण इथूनच बाहेर जाऊया. आलेलो आहे चिंतामणीच्या मंडपावर. अशा सन्नाटा आहे. बाप्पाचा मंडप आहे. बाप्पा गेले गावाला चैन पडे ना आम्हाला. चिंचपोकळी चिंतामणी असं वातावरण आहे. गजबजलेलं वातावरण एकदम शांत झालेलं आहे. गणपतीत तुम्हाला लालबाग परेल परिसर हा पूर्ण गणपतीच्या अगोदर 1 महिन्या अगोदर आणि गणपतीत पूर्ण गजबजलेला एकदम फुल पब्लिक दिसते. पण विसर्जनानंतर अनंत चतुर्थीनंतर एकदम सन्नाटा होऊन जातो. असा सन्नाटा बघा. आपण आता आहोत चिंचपोकळी चिंतामणी गणपती बाप्पाच्या मंडपाजवळ. हा त्यांचं ऑफिस आहे समोर. असा हा मंडप आहे. शांत असं वातावरण आहे कारण काल विसर्जनाला खूप उशीर झाला असेल. त्याच्यामुळे सगळे दमले असतील नाचून. जाऊया.